नमस्कार शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाळ्यामुळे अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाळ्यामुळे विशेषतः नांदेड जिल्ह्यामधील ढगफुटीमुळे परिस्थिती निर्माण झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे आत्ताच 8 जणांनी आपला जीव गमावला आहे आणि मोठ्या संख्येने जनावरेही दगावली आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानीची पाहणी केली. माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार राज्यातील तब्बल 12 ते 14 लाख हेक्टरवरील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटाच्या काळात नागरिकांना तातडीत मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री प्रशासनाला काही महत्त्वाचे निर्देश दिले आहे. नागरिकांचे जीवनवाहिनी, जनावरांचे नुकसान किंवा घराचे नुकसान झाले आहे त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने आर्थिक मदत घ्यावी असे आदेश दिले आहे. नुकसानीचे पंचनामे. अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे वितरण पंचनाम्याने करण्यात आदेशाने देण्यात आले आहे. पंचनाम्यानंतर एनडीआरएफ या निर्णयामुळे नुकसान भरपाई लवकर दिली जाणार आहे. या संकटाच्या वेळी सरकारने पूर्णपणे तुमच्या सोबत आहे. संबंधित नागरिकांना शक्य तितक्या लवकरच आणि योग्य ती मदत पोहोचली जाणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्रीने दिले आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना धीर धरावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे. टिप: तुम्ही तुमच्या ब्लॉग पोस्टमध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना असलेल्या इतर सरकारी योजनेची माहिती देखील देऊ शकता. त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.